नमस्कार मित्रांनो. कोणताही मनुष्य हा त्याचा धर्म, जात, वर्ण, पंथ अथवा त्याच्या लिंगावरून त्याचं मोठेपण हे कधी ठरत नसते, तर त्याचं मोठेपण हे त्याच्या गुण आणि कर्मावर अवलंबून असते. म्हणून मी कधीही आयुष्यामध्ये धर्म आणि जातीच्या आधारावर कधीही डिस्क्रिमिनेशन, कधीही भेदभाव केला नाही. नितीन गडकरींचं हे विधान म्हणजे देशातील आणि राज्यातील सत्ताकारण्यांच्या तोंडात मारलेली फार मोठी चपराक होती. एकीकडे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारच्या नेतृत्वाखाली ती औरंगजेबाची कबर काढायला निघालेल्या मिलिंद एकबोटे, विवेक कुलकर्णींच्या आधिपत्याखाली ज्या झुंडी काढण्याचा इशारा सरकारला दिला जातोय. बाल हिंदू हृदय सम्राट एकीकडे झटका खावं का हलाल खावं, हिंदूंना मार्गदर्शन, ते खाटीक खाणे हिंदूंचे म्हणजे मटण कसं खावं या संदर्भामध्ये ते मार्गदर्शन करतायत हिंदूंना. आणि अशा वेळी जे नितीन गडकरी जे बोलतात ते म्हणजे नेमकं भाजपचं प्रतिनिधित्व करणारं त्यांची ती विधानं असतात. म्हणजे का ती संघाच्या विचारधारेचं आपल्याला प्रतिबिंब दिसतं त्यामधनं, त्यांच्या बोलण्यामधनं. संघही नाही का कधी कधी म्हणजे मोहन भागवत म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर मोदी आणि शहांना नेहमी आरसा दाखवत आलेत. अगदी त्याच धर्तीवर राजकीय पातळीवर राहून नितीन गडकरी हे राजकारण्यांना नेहमी त्यांचा चेहरा दाखवत आलेत की त्यांचा चेहरा कसा आहे. म्हणजे अगदी मोहन भागवत हे मणिपूरवर या मोदी आणि मोदी सरकारवर जे स्वतःला अहंकारात मध्ये बुडालेला व्यक्ती म्हणून कधी टीका टिप्पणी करतात, हे शोभा देत नाही म्हणतात. तर दुसरीकडे कधी कधी हेच नरेंद्र मोदींना की तुम्ही जे काही प्रत्येक मस्जिदीच्या खाली जे तुम्ही शिवलिंग शोधण्याचा प्रयत्न करताय त्यावरनं तुम्हाला हिंदूंचा नेता, बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्यांना हिंदूंचा नेता होता येतं. ही त्यांची विधानं ही त्या सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरच नसतात, तर ती राजकीय पातळीवर सुद्धा भाजपावाल्यांना ती आईना दाखवणारी असतात. अगदी तसंच नितीन गडकरींचं हे कालचं नागपूरमध्ये जे विधान आहेत त्यांनी की त्यांचं म्हणणं होतं की मी एकदा पडलो किंवा मला मंत्रिपद नाही मिळालं, मी मरणार तर नाही आहे, म्हणून मी तत्व का सोडावी. माझे मित्र मला म्हणाले की तुमचं विधान चुकलं, तुम्ही असं बोलायला नको होतं. मी म्हणालो कि जो करेगा जात की बात वो खाएगा कसके लात. आणि जो पहिला शिक्षणाचा अधिकार आहे आता सध्या गरज आहे ज्यांना, तो मुसलमानांना आहे. कारण ते त्यांच्या त्या समाजामध्ये आता सध्या 5 गोष्टी सोडल्या तर कोणत्याच गोष्टी नाहीत. म्हणजे एक तर ते ट्रक ड्रायव्हर, एक तर कबाडीवाला, एक पानवाला, ठेलेवाला, नाहीतर ते क्लीनर. त्यांना खरी शिक्षणाची गरज आहे. आणि म्हणून मला जे मी MLC असताना मला जे इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं मी ते अंजुमन इस्लामला देऊन टाकलं. म्हणजे नितीन गडकरींना जे काही कॉलेज मिळालं होतं त्यांनी तो खरी गरज आहे ती मुस्लिम समाजाला आहे म्हणून त्यांनी ते त्यांना देऊन टाकलं. आणि आज त्याच्यामधनं जे हजारो इंजिनियर वगैरे बाहेर पडतायत, म्हणजे मुस्लिमांना खऱ्या अर्थानं आज जी गरज आहे तर ती खरी गरज म्हणजे त्यांनी 100 वेळा त्यांनी नमाज पढायचा असेल त्यांनी पढावा, परंतु त्या जोडीला त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सुद्धा म्हणजे त्यांनी ते आत्मसात करावं.
जोपर्यंत तुम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करत नाही तोपर्यंत तुमचा उद्धार होणं शक्य नाही. तुमच्यातनं IAS निर्माण व्हावेत, IPS निर्माण व्हावेत, अधिकारी निर्माण व्हावेत, उद्योगपती निर्माण व्हावेत, ही नितीन गडकरींची अगदी अंतःकरणातनं इच्छा आहे. म्हणजे ते त्यांचा कुठेही भेदभाव दिसत नाही. हीच गोष्ट जर आपण बघा, मग संघाचं जे प्रतिनिधित्व किंवा प्रतिबिंब हे नितीन गडकरीच्या चेहऱ्यामध्ये उमटतं का देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यामध्ये उमटतं? नितीन गडकरी कडे पाहिल्यानंतर संघाविषयी ज्यांना खरोखर तिरस्कार आहे अशा लोकांना सुद्धा जर नितीन गडकरी सारखे व्यक्तिमत्व तिथे तयार होत असेल तर तिथे निश्चितच संस्काराच्या, देशभक्तीच्या आणि नैतिकतेच्या गोष्टी नक्कीच शिकवल्या जातात अशी शक्यता त्यांना वाटायला लागते. परंतु तीच लोक ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहतात ती कुटिलता, ती 100% सत्ताकारण, समाजकारणाला आणि विकासकारणाला, देशकारणाला दिलेली तिलांजली, केवळ 100% सत्ताकारणाचा जो विभत्स चेहरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिल्यानंतर जो दिसतो तो चेहरा नितीन गडकरीकडे पाहिल्यानंतर दिसत नाही. इकडे समाजकारण, देशकारण आणि विकासकारण दिसतं नितीन गडकरींच्या चेहऱ्यामध्ये. मग हे दोन्ही प्रॉडक्ट आपण जर दोन्ही उत्पादनं जर खरंच संघाची असतील, नाही का, आपण एखादा कुणी वाईट वागला तर जे काही उद्धार केला जातो त्याच्या त्या निर्मात्या मातेचा, आईचा होत असतो ना. शिव्या देताना लोक कसे देतात बघा, अगदी तसंच आहे. गडकरीकडे पाहिल्यानंतर त्या आईचा, मातृसंस्थेचा गुणगौरव वाढतो आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिल्यानंतर ती कुटिलता, ती राजनीती, ते त्यांच्या ज्या झुंडी, म्हणजे एकीकडे अल्पसंख्याक मार्गदर्शन करताना अल्पसंख्याक समाज पुढे कसा जावा, त्याचा धर्म, त्याची जात यावरून त्याला त्याच्याशी भेदभाव केला जाऊ नये, असं मी केला नाही असं सांगणारे नितीन गडकरी, आणि दुसरीकडे औरंगजेबाचं थडगं काढायला निघालेल्या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील ज्या मिलिंद एकबोटे, विवेक कुलकर्णी, ते अतुल भातखळकर, लांब दुसरं कशाला ते एकनाथ शिंदेंना सुद्धा उबळ आली आहे. हे सगळ्यांना, त्या सगळी जी लोक आहेत यांना ते औरंगजेबाचं थडगं काढायची ज्यावेळी उबळ येते ती त्यामध्ये 325 वर्षापूर्वी गाडलेला औरंगजेब कुठे त्यांना उपद्रव देणार आहे असं नाही आहे. परंतु त्यामागे कुठेतरी भेदभाव करण्याचा हेतू त्यांचा त्यामागे असतो. म्हणजे एकीकडे देवेंद्र फडणवीसांच्या झुंडी आणि दुसरीकडे नितीन गडकरींचं ते सोज्वळ, सात्विक, नैतिक आणि शुद्ध समाजकारण पाहिल्यानंतर संघाचा खरा चेहरा कोणता, संघ कोण कशा पद्धतीची व्यक्तित्व निर्माण करतो संघ, काय हे अलीकडे 2014 पासून सत्ताकारणामध्ये, सत्ताकारण 100% जे असं नितीन गडकरी म्हणतात अलीकडच्या काळामध्ये जे 100% सत्ताकारण होऊन बसलंय तर ते हे म्हणजे देवेंद्र फडणवीस, म्हणजे सत्ता जर मिळाली तर काहीही करायला तयार असलेली मंडळी. त्यांना देशकारण, विकासकारण, समाजकारण असला काही विषय त्यांच्याशी नसतो. म्हणजे हे सत्ताकारण जे नेहमी गडकरी म्हणतात त्याचं प्रतिनिधित्व करणारं म्हणजे हे देवेंद्र फडणवीस आहेत का? म्हणजे संघ जर ह्या गडकरीकडे जर पाहिलं तर संघ देशात नाही जगामध्ये आदरणीय ठरतो. पण तोच संघ जर म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या कृत्याकडे पाहिलं तर तोच संघ जगात कशाला की या आपल्या देशात सुद्धा तिरस्करणीय आणि तो न जवळ करण्यालायक असा ठरतो. धर्म आणि जातीवर जो भेदभाव केला जातो तो संघाला मान्य आहे का? एकीकडे हे मोहन भागवत देश पातळीवर मोदी आणि शहांना अगदी मणिपूर पासून तर त्या मस्जिदच्या खाली शिवलिंग शोधण्यापर्यंत सर्व प्रश्नांवर त्या भाजपला, त्या राजकारण्यांना त्यांचा आयना दाखवतात. अगदी तोच आयना नितीन गडकरी
देश पातळीवर आणि राज्याच्या पातळीवर सुद्धा ह्या भाजपवाल्यांना तो आरसा आदर्श दाखवून देतात। म्हणजे पूर्णपणे आता सत्तेच्या कारणामध्ये बुडालेल्या भाजपाची जी काही इव्रतीची इज्जतीची लंगोटी शिल्लक आहे, जी त्या संघाच्या विचारधारेची जे काही अवशेष लंगोटीच्या स्वरूपामध्ये शिल्लक आहेत राजकीय पातळीवर, ते म्हणजे देशाचा गडकरी, राज्याचा गडकरी, म्हणजे किल्ल्याला जसा गडकरी लागतो अगदी तसा या गडकरीच्या माध्यमातून भाजपच्या नैतिकतेची लंगोटी थोडीफार जी शिल्लक आहे ती या नितीन गडकरींच्या स्वरूपामध्ये म्हणजे शिल्लक आहे असं आपल्याला म्हणावं लागतं। हे विचार आपल्याला कसे वाटले जरूर कमेंट करून सांगा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।